मी आहे आणि माझी बहीण आहे. आम्ही कोणत्याही गोष्टीवरून भांडायचो. सगळं कसं बरोबरीच असायचं. मी तिला 2 मारले तर ती मला 2 मारायची. मी तिच्या विरुद्ध काही कारस्थानं करायचो, ती सुद्धा करायची आणि बहुतेक वेळा तीच जिंकायची. मी तिच्यासोबत काही बेईमानीसुद्धा करायचो आणि ती सुद्धा करायची. हे सगळं चालू शकतं. पण एक दिवस मी तिला बोलेन की हे घर तुझं नाही आहे, तर हे माझ्या तोंडातून कधीच निघणार नाही. दुसरं काही म्हणेन, म्हैस म्हणेन, ती पण अशी जाडी. आपण चिडवायचो ते सगळं चालेल, पण हे नाही बोलू शकत की हे तुझं घर नाही आहे. एकदा का तुम्ही तिच्या मनात ही गोष्ट घातली की हे तुझं घर नाही आहे, तुझं घर दुसरं कुठेतरी आहे, तेव्हा समाजातील या अर्ध्या लोकसंख्येमध्ये एका गहन वेगळेपणाच्या, एकटेपणाच्या आणि परकेपणाच्या भावनेचा जन्म होतो. पुरुषांना हे समजणं थोडं कठीण आहे, पण प्रयत्न करा. तुम्ही लहानपणापासूनच अशा वातावरणात आहात जिथे तुम्ही रोज ऐकताय की तुला इथून जायचंय, जायचंय, जायचंय. जसं एखादं तुटलेलं पान हवेत तरंगत असतं आणि त्याला माहिती नसतं की ते कुठे जाऊन पडणार आहे. ती जेव्हा आसपास आपल्या घराकडे बघते तेव्हा तिला वाटतं की हे तर माझं नाही आहे आणि ज्याला हे माझं घर म्हणतायत त्याला तर मी ओळखत सुद्धा नाही. मग माझं घर कुठे आहे, मी कोण आहे? आतल्या आत ती मुलगी आक्रसून जाते. जिथे मी जाईन तिथे तो मला मारणार तर नाही ना? तिने घरात आपल्या बहिणीला मार खाताना पाहिलेलं असतं, आईला पाहिलेलं असतं. मोठी बहीण जिथे गेली आहे तिथे तिच्याकडून ऐकलेलं असतं की तिला मार मिळतोय आणि मार मिळत नसेल तरीसुद्धा तानाखाली फक्त चेहऱ्यावरच मारलं जातं असं नाही. मार मिळत नसेल तरी शरणार्थी असणं समजतं, रेफ्युजी असणं समजतं का? आपण जिथले होतो तिथून उचलून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी टाकलं जातं आणि सांगितलं जातं की आता यांना आपलं माना. इतकं आपलं माना की तुमचे आईबापसुद्धा बदलले असं समजा. यांना पप्पा मम्मी म्हणा. कोणा दुसऱ्याला पप्पा मम्मी कसं म्हणणार? आणि ती म्हणते सुद्धा